कठोर बोलणारी होती. रुक्मिणी मातेनं या बाकीच्या तिघांनाही सांगितलं की निवृत्ती, माझ्या मुक्ताला सांभाळण्याची जबाबदारी आता तुझी आहे. मुक्ताबाई कठोर बोलेल, पण तिच्या बोलण्यात जरी कठोरता असली तरी तिचं अंतःकरण फार मयाळू आहे, अत्यंत मऊ अंतःकरणाची आहे. तिला सांभाळ. ही तिघही मुलं आहेत, कुठेतरी भिक्षा मागून खातील, पण माझ्या मुक्ताचं कसं होईल असं मनामध्ये विचार सुरू होता. आपल्या चारही मुलांचे गुण आठवत होते रुक्मिणी माता. वैकुंठवासी वक्ते महाराज म्हटले, असं असतं की संन्याशाला पुत्र वियोगाचं दुःख नाही, ज्याला पुत्र संतती नाही त्यालाही पुत्र वियोगाचं दुःख नाही. आणि तिसरा एक प्रकार असा की पुत्र आहेत पण ते जर नावडते असतील, आई बाबाच्या मनासारखं वागणारे नसतील, तरी त्यांच्या वियोगाचं फारसं दुःख होत नाही. पण मुलं रत्नासारखी नाही, साक्षात भगवंताचे अवतार असतील, सद्गुण संपन्न असतील. कल्पना करा, ज्या भगवान परमात्म्याने एवढं सुंदर जग निर्माण केलं, तो किती सुंदर असेल. भगवान महाविष्णू त्याने जर अवतार घेतला स्वतः, तर तो किती सुंदर दिसत असेल. तसे ज्ञानेश्वर महाराज होते, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. आदि माया शक्ती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माया दूर राहू द्या, त्या मायेचा एक छोटासा गुण जर एखाद्याकडे असेल, जी येथे अळूमाळू रूपा गुणाचा चाळ ढाळू ते भलतैसाही खेळू देखा. आणि त्या मायेचा छोटासा एखादा गुण जर एखाद्याला प्राप्त झाला, गायन नावाचा गुण, तर तो आपल्या गुणाच्या शक्तीने सगळं जग वेगळं करू शकतो. आणि मग मा ही प्रकृती तव गुणमयी हेची नाव. मग ही प्रकृती म्हणजे माया तर साक्षात गुणमयीच आहे. किंबहुना सावेव गुण तेची. किंबहुना सावेव गुण तेची हे. ही माया म्हणजे साक्षात गुणाचंच रूप आहे. अशी आदि माया शक्ती, तिनं जर अवतार घेतला तर ती कशी असेल? श्री संत मुक्ताबाई सारखी असेल. आदि शक्ती मुक्ताबाई दासी गणी लागे ठाई. महादेवाचे अवतार निवृत्तीनाथ महाराज आणि ब्रह्मदेवाचे अवतार सोपानपिता. ह्या चारही भावंडांना ती रुक्मिणी माता समजावून सांगू लागली की मुलांनो, आम्ही गेल्यानंतर गावातल्या मुलांमध्ये खेळायला जायचं नाही, कुणाशी काही वाद करायचा नाही, आपल्या घरीच राहायचं. निवृत्ती आणि ज्ञानेश्वर तुम्ही दोघांनी भिक्षा मागायला जायचं, सोपान आणि मुक्ताबाईला सांभाळायचं. असे सगळ्या प्रकारची शिकवण आई सांगत होती. आणि जड अंतःकरणाने आपल्या पतीच्या मागे जाण्याची तयारी सुरू होती. मनात विचार चालू होता की आम्ही इथं असतानाच गावातल्या लोकांनी एवढा त्रास दिला, गेल्यानंतर तर काय होईल? कोण यांना भिक्षा वाढेल? कोण यांना सुखादुःखामध्ये विचारपूस करेल? कुणी जर यांच्याशी भांडलं, कुणी मारलं, तर यांचं सांत्वन कोण करेल? अशा प्रकारची कालव मनामध्ये सुरू होती. विठ्ठलपंत सुद्धा जड अंतःकरणाने शेवटचं काहीतरी मुलांशी बोलण्यासाठी जवळ आले आणि मुलांना सांगितलं, हे बघा मुलांनो, आता आम्ही गेल्यानंतर तुमचे आई वडील म्हणजे पंढरपूरचे विठ्ठल रखुम आहे. असं बोललेलं ज्ञानेश्वर महाराजांनी ऐकलं आणि जणू काही ज्ञानेश्वर महाराज म्हटले, बाबा काळजी करू नका, आम्ही दरवर्षी आमच्या माहेराला भेट देत जाऊ. जगातली लोकही संसार करतात, आम्ही या लोकांसारखा छोटासा संसार करणार नाही. आम्ही सगळं जग हेच आमचं कुटुंब समजू आणि अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. नाही बाबा, तुमचा वारीचा नियम आम्ही मोडू देणार नाही. जाई नदी माये तया पंढरपुरात, भेटेन माहेरा आपुलिया, सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षेम मी देईन पांडुरंगा, बाप रखुमा देवीवर विठ्ठलाची भेटी, आपुले समसाठी करून केला. जाई नदी माये तया पंढरपुरात, भेटेन माहेरा आपुलिया. अशा प्रकारे आपल्या मुलांना शेवटचा निरोप देऊन हे माता पिता जड अंतःकरणाने निघाले. रुक्मिणी मातेचा पाय घराच्या बाहेर निघत नव्हता. पुन्हा बाहेर जायची, पुन्हा घरात यायची, मुक्ताबाईला उचलून घ्यायची.
मुक्ताबाईच्या पाठीवरून हात फिरवायचे. असं बराच वेळ झालं आणि मग विठ्ठल पंत पुढे निघाल्याबरोबर त्यांच्या मागे निघाले आणि त्रिवेणी संगमावर, म्हणजे त्याला आपण आता कुंभमेळा झाला, कोणतं क्षेत्र ते प्रयाग क्षेत्री गेले. शास्त्र असं सांगतंय की आत्महत्या करू नये. नाथ महाराजांनी असं लिहिलंय की जो आत्महत्या करून निघाला तो मरताची नरका गेला. जो आत्महत्या करून मरतो तो मेल्याबरोबर नरकाला जातो. आणि किती वर्ष म्हणजे त्याची काही गणती सांगता येत नाही. त्या जीवाला मुक्तताच नाही. ज्याने आत्महत्या केली त्याच्या एवढं पाप दुसरं कोणतंही नाही. कोटी ब्रह्महत्या गोहत्येसी प्रायश्चित्त बोलिले आहे शास्त्रार्थेशी, तरी आत्महत्या करी त्यासी प्रायश्चित्त शास्त्रार्थेशी बोलिले नाही. कोट्यावधी ब्रह्महत्या जरी एखाद्याने केल्या तर शास्त्र त्याला काहीतरी प्रायश्चित्त सांगतं. कोट्यावधी गोहत्या झाल्या काहीतरी त्याला तोडगा शास्त्र सांगतं. पण आत्महत्या करणाऱ्याला प्रायश्चित्त सांगताच येत नाही, कारण प्रायश्चित्त घ्यायला शिल्लकच कोणी नाही ना. म्हणून नाथ महाराज म्हणतात कधी आत्महत्या करू नये. पण ही जी विठ्ठलपंत आणि रुक्मिणीने देह अर्पण केला ही आत्महत्या नव्हती. रुक्मिणी माता जाताना विचार करत होती म्हणा की मी गेल्यानंतर गावातल्या महिला मला नावं ठेवती की एवढीशी छोटीशी गोंडस मुलगी सोडून त्या स्त्रीला कसं जाऊ वाटलं असेल, असं मला नाव ठेवतील गावातल्या स्त्रिया. पण रुक्मिणी म्हणाली मी कठोर नाही, हा शास्त्र निर्णय कठोर आहे. आम्ही आमच्या मनाने देह त्याग करत नाही. शास्त्राने सांगितलंय, शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्य ही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे विषयी विरोध. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्र विधान उत्तम कर्म कर्तुमिहारसी. शास्त्राच्या निर्णयाप्रमाणे दोघांनी प्रयागावर आपला देह अर्पण केला. आणि त्यानंतर ही चार भावंड आळंदीच्या ब्राह्मणांना विनंती करू लागले की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं आहे, आमचा स्वीकार करा. आणि त्यानंतर आळंदीकरांनी सांगितलं तुमचा स्वीकार आम्ही करू, पण केव्हा पैठणला जाऊन शुद्धीपत्र घेऊन या. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांनी असं दिलंय. ते म्हटले या बाबतीत आळंदीकर ब्राह्मण चुकले. ते म्हटले शुद्धी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा तुम्ही दिली आणि शुद्धीपत्र आणायला पैठणला पाठवता, ही चूक आहे. तुम्हाला जर सगळं करता येत होतं, शिक्षा देत होती, तर शुद्धीपत्र तुम्हीच द्यायचं. आणि मग असं ऐकल्यानंतर निवृत्तीनाथ म्हटले ज्ञानोबा, अरे शुद्ध कोणी व्हायचं असतं जे अपवित्र आहेत त्यांनी. आपण काय अपवित्र आहोत का? आपण ब्रह्मरूप आहोत. ब्रह्म काय मलिन होतं का? ज्ञानेश्वर महाराज म्हटले दादा ते सगळं खरं आहे, पण आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचे नियम मोडून चालत नाही. ज्या पद्धतीचा समाज आहे त्या पद्धतीनं आपण वागलं पाहिजे. यद्यपि सत्यम लोकविरुद्धम नाचरणीयम ना करणीयम. जरी आपलं खरं असलं तरी आपल्याला शुद्धीपत्र आणलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातला शब्द असा आहे, प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, पावन अवस्था जरी झाली. म्हटले दोष लागतो. महात्मा असला म्हणजे त्याने शास्त्रविरुद्ध वागावं असं शोभत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा पूर्वीपासूनचा स्वभाव असा की आपल्या मागे येणाऱ्यांचा विचार करायचा. ते म्हटले आपण जर शुद्धीपत्रासाठी काही प्रयत्न केला नाही तर यानंतर कुणी व्रतबंधच करणार नाही. ते म्हणते ज्ञानेश्वर महाराजांनी कुठं व्रतबंध केला होता. आणि मग ही उपनयन संस्कार शास्त्र प्रणाली सगळी बंद पडेल, म्हणून आपण प्रयत्न करणं आपलं कर्तव्य आहे. एक मोठं कुटुंब चरित्रामध्ये असे सहज आढळलेली गोष्ट सांगतो. चरित्रातली नाही ही गोष्ट. मोठं कुटुंब होतं आणि घरामध्ये 7-8 जणी महिला मंडळी, 15-20 लहान मुलं, असं मोठं एकत्र कुटुंब आहे. आणि मग महिलांनी आपली आपली कामं वाटून घेतलेली. कोणी स्वयंपाक करायचा, कोणी धुणी करायची, कोणी भांडी वगैरे असं. आणि ज्या मातेकडे स्वयंपाकाचं काम होतं तिला काहीतरी मुलाच्या शाळेत हे सही वगैरे करायला जायचं. तिनं आपल्या जाऊला सांगितलं की हे बघ मला जरा काम शाळेत जायचंय,
मी भाजी शिजायला ठेवली, फक्त मीठ घालायचं राहिलं, तेवढं मीठ घाल. ती म्हटली, अहो माझंच काम मला ओळखणं, तुमचं कुठं सांगता, मला नाही जमायचं. बरं, मग नणंद होती, तिला सांगितलं, अहो जरा भाजीत मीठ घाला, मी शाळेत जाऊन येते. तिनं सांगितलं, माझा कॉलेजचा अभ्यास चाललाय, मला काही तुम्ही सांगू नका, तुमचं तुम्ही बघा. सासूला सांगितलं, सासूबाई तुम्ही तरी तेवढं काम करा. सासू म्हटली, जन्मभर मी हेच केलंय, आता म्हातार कुठेतरी मला निवारण बसते. बा सगळ्यांना विनंती केली, पण कोणी ऐकलं नाही. शेवटी गेली शाळेत, म्हणजे बघू आल्यावर. आणि मग तिच्या जाऊन विचार केला, आज हिला काहीतरी काम निघलंय, उद्या मला निघू शकतं ना. मग हिचं काम मी केलंच पाहिजे. तिनं आपल्या हाताने मीठ टाकलं. ननंदीने विचार केला, मला कॉलेजचा अभ्यास जास्त आला लिखाण, मी म्हणतो वेळी मला करून झालं की थोडं लिहू लागला. मग त्या मला मदत करतात. मग आता आज ह्यांचं नाही ऐकलं तर उद्या माझी मदत होणार नाही. ती गेली, तिला तिच्या हाताने मीठ टाकलं. शेवटी सासूने विचार केला, अजून हातपाय चालतात म्हणून बरे, एकदा जागेवर बसेल म्हणजे सगळं ह्यांनाच सांगणार आहे मी काम. मग काम आता ऐकलं पाहिजे. सासू गेली ना, आपलं उदार मनाने मीठ टाकलं भाजी. आणि मग ही आली शाळेतून. हिनं विचार केला, ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते खरंय, कोणी कोणाचं नसतं, आपली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावे. हिनं हिच्या हाताने मीठ टाकलं. त्या भाजीमध्ये पाण्यापेक्षा मीठच जास्त. आणि मग घरचा म्हातारा माणूस जेवायला बसला. एक घास घेतल्याबरोबर त्याच्या लक्षात आला, आज फार गोंधळ झालेला दिसतो. पण शहाणी माणसं तुकाराम महाराज म्हणतात, जेवायला बसल्यावर स्वयंपाकातल्या चुका करत नाही. आळणी ऐसे कळ आले तरी भले मौन्याची. शहाणी माणसं कसं येऊ आनंदाने खातात. आणि मग म्हाताऱ्याने सहज विचारलं, आलं ताक आहे का? त्या म्हटलं, हो ताक आहे. मग मला वाटलं ताक द्या. म्हाताऱ्याने काय नाही, त्या भाजीमध्ये ताक घालून करून खाल्ली भाकरी. नंतर घरात जे पुरुष माणसं बसली जेवायला, त्यांच्याही लक्षात आलं. पण ते म्हणले, बाबा जेवलेत का? हो जेवले. त्यांनी काही मागितलं होतं का? हो म्हणजे ताक मागितलं. मग आम्हाला पण द्या म्हणजे. यांनी ताकासोबत खाल्ली, कुणी काही बोललं नाही. नंतर महिला मंडळीची पंगत बसली आणि मग त्यांच्या लक्षात आलं मीठ जास्त झालंय. कारण प्रत्येकीला वाटायचं भाजीत मीठ घालणार मीच आहे. त्यामुळे आता जास्त झालं म्हणावं तर आपली चव आपल्या हाताने गेल्यासारखी होईल. भाजीची चव जाताना कापली जाईल. त्यापेक्षा न बोललेलं बरं. मौनम सर्वार्थ साधनम. सगळ्या जणींनी ताकासोबत जेवण केलं. काही झालं नाही. खरं म्हणजे त्या दिवशी त्या घरी भांडणं व्हायला पाहिजे होती, पण नाही झाली. का? तर म्हटले, मोठा माणूस शांतपणे जेवला म्हणून. म्हाताऱ्याने चूक काढली असती तर पुढे सगळ्यांनी चुका काढल्या असत्या. म्हातारा शांत जेवला म्हणून सगळे शांत जेवले. ज्ञानेश्वर महाराज म्हणत होते, दादा, यद्यद आचरती श्रेष्ठा तत्तद एव इतरे जनाः. मोठी माणसं जसं वागतात त्याप्रमाणे मागची वागत असतात. एक वडील जे जे करीती तया राम धर्म ठेविती, मग तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणून दादा, आपल्याला जरी शुद्धीपत्राची गरज नसली तरी समाजासाठी आपण शुद्धीपत्र आणणं गरजेचं आहे. म्हणून चारही भावंडं पैठणच्या दिशेने निघाली. पण त्यांचा स्वभाव होता, रस्त्याने चालताना गप्पा करत चालायचं नाही. मग कसं चालायचं? भजन करत करत चालायचं. आणि मग विठोबा रखुमाई भजन करत करत हे पैठणच्या दिशेने निघाले. आणि आपले श्री गुरु पांडुरंग महाराज, श्री गुरु पाटील काका दरवर्षी त्या ठिकाणी सप्ताह करता, पारायणा करता जातात. नगरच्या जवळ चिखली कोळगावच्या जवळ एक डोंगर आहे छोटासा. आणि त्या डोंगरावर ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई ही चारही भावंड थांबली होती. असं परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू आनंदाश्रम स्वामी महाराजांनी सांगितलं. आणि तिथं मंदिर आहे आणि तिथं दरवर्षी महाराज पारायण करतात. तिथं थांबले. असे मुक्काम करत पैठणला गेले. पैठणला ब्रह्मसभा होती प्रसिद्ध त्या काळची, म्हणजे दक्षिण काशी मध्ये जायचं पैठणला. प्रतिष्ठान हे नाव होतं. आणि तिथे हे गेले. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचे मामा कृष्णाजी देवकुळे हे पैठणला राहणारे वृद्ध ब्राह्मण, विद्वान ब्राह्मण होते. विठ्ठल पंतांचा अध्ययनच त्यांच्याकडे झाले. आणि मीराबाईचे भाऊ, हनुमानाच्या
आजीचे भाऊ विठ्ठल पंतांची मामा, तर त्यांच्याकडे हे गेले आणि सांगितलं की आम्ही आपेगावचे विठ्ठल पंत यांची मुलं आहोत. विठ्ठल पंत म्हणजे आपला भासा, आणि भाषेची मुलं आलेली पाहिजे. खूप आनंद झाला. आणि बाळांनो, आई वडील कुठे आहेत तुमची? असं म्हटल्याबरोबर मात्र हृदय भरून आलं आणि सगळं घडलेलं निवृत्तीनाथांनी त्यांना यथावत सगळा प्रकार सांगितला की अशा अशा प्रकारचं झालंय. आळंदीकरांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली आणि आई वडील दोघेही निघून गेले आणि शुद्धीपत्र घेण्यासाठी आम्ही इथं आलो. काका या. बर. चारही भावंडांनी सांगितलं की असा असा प्रकार घडलाय. कृष्णाजी देवकुळ्यांनी सगळं प्रकरण ते ऐकून घेतलं. जड अंतःकरणाने सगळा प्रकार ऐकला आणि मनामध्ये निश्चय केला की मी यांना शुद्धीपत्र मिळवून देणार. ते कृष्णाजी पंत म्हटले, एवढी मात्र जमेची बाजू म्हणावी लागेल की देहांत प्रायश्चित्त दिलं पण पती पत्नीनं दिलं, निदान 4 मुलं तरी ठेवले. आता यांना शुद्धीपत्र मिळवून देण्याची जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून ते पैठणमध्ये प्रत्येक विद्वानाच्या घरी गेले आणि ब्रह्मसभेसाठी आमंत्रित केलं सगळ्यांना. पैठणला गोदावरीच्या तीरावर एक नाग घाट म्हणून आहे. त्या ठिकाणी सगळी विद्वान ब्राह्मण एकत्र झाले. चारही भावंडांना पुढे उभं केलं. आळंदीकर ब्राह्मणांनी जे पत्र दिलं होतं ते पत्र एका जणाने मोठ्याने सगळ्या सभेला वाचून दाखवलं. पत्र ऐकल्यानंतर सगळे हसू लागले. अशा प्रकारचं कधी आपण ऐकलं नाही की संन्यास घेतला, आधी गृहस्थ, नंतर संन्यास, पुन्हा गृहस्थ, असं कधी आपण ऐकलं नाही. अर्थात विठ्ठल पंतांनी जो गृहस्थ आश्रम स्वीकारला होता तो स्वतःच्या मनाने नाही तर गुरुच्या आज्ञेने स्वीकारला होता. आणि तो गृहस्थ आश्रम देताना त्यांच्या गुरुने घृतकुंभ संभव नावाचा विधी केला होता. असं म्हणतात की त्या व्यक्तीचा म्हणजे कडकीचा पुतळा करायचा, घागरभर तुपामध्ये तो टाकायचा आणि त्याला पुन्हा बाहेर काढायचं, म्हणजे त्याचा पुनर्जन्म झाल्यासारखा, त्याला घृतकुंभ संभव म्हणतात. तसं संन्यासातून गृहस्थाश्रमात आले म्हणजे त्यांचा घृतकुंभ संभव करून पुन्हा गृहस्थाश्रमात पाठवलं होतं, असं वैकुंठवासी वक्ते महाराजांनी लिहिलंय. आणि असं का केलं तर ते म्हटले, विठ्ठल पंतांच्या पूर्व आयुष्यामध्ये त्यांना पुत्र संतती होणार नाही असं त्यांचं प्रारब्ध होतं त्या जन्माचं. आता ह्या जन्माचं प्रारब्ध बदलण्यासाठी संन्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रम दिला, म्हणजे पुनर्जन्म झाला आणि मग त्यांच्या प्रारब्धामध्ये पुत्र संतती आली. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहता येतील. विद्यारण्य स्वामी होते, पंचदशिका. ते पूर्वी फार मोठे योद्धे, संस्थानिक, आणि खूप त्यांनी प्रयत्न केले धनसंचय करण्याचे, पण त्यांना धनसंपत्ती मिळाली. नंतर संन्यास आश्रम घेतला, विद्यारण्य स्वामी संन्यासी झाले. आणि त्यानंतर त्यांच्याकडे धनाची राशीच प्राप्त व्हायला लागली. ते म्हटले, आता याचा काही उपयोग नाही, काय धनाचे मूल्य मुली द्या. हे असं का तर पूर्व आयुष्यामध्ये दारिद्र्याचं प्रारब्ध होतं. आता हा पुनर्जन्म आहे संन्यास म्हणजे. त्याप्रमाणे त्यांच्या श्रीगुरूंनी विधीपूर्वक पुन्हा गृहस्थाश्रम दिला होता. पण हे सगळं ऐकून पैठणचे ब्राह्मण सगळे थट्टा करू लागले. या चौघांना विचारलं, तुमची नावं सांगा. निवृत्तीनाथांनी हात जोडून नम्रतापूर्वक सांगितलं की माझं नाव निवृत्ती आहे. असं नाव ऐकल्याबरोबर सगळे हसायला लागले. अरे मग प्रवृत्तीच कशाला पडतोस, कशाला उपनयनाच्या भानगडीत पडतोस, असाच नाव की निवृत्त म्हटलं. दुसरं नाव ज्ञानेश्वर महाराजांचं सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, माझं नाव ज्ञानेश्वर आहे. अरे म्हटले, मग तू तर अज्ञानाचा पुतळा दिसतोस, नाव शोभत नाही म्हणले तुला. सोपान काका, सोपान पडला प्रत्यवाई. सोपान म्हणजे पायरी स्वर्गाकडे जाणारे. म्हटले, मग तू तर इकडं अपमार्गाकडे निघालास. आणि मुक्ताई तरी मुक्तीची शिराणी, ही तव खाणी पातकाची. मुक्ताबाई नाव ऐकलं आणि म्हटले, मुक्ताबाई नाव शोधत नाही, तू पातकाची खाण आहेस, असं म्हणून त्यांच्या नावाची टिंगल करू लागले. श्री गुरु काका सांगतात की मुलांची नावं अशी पाहिजे
की ते नाव घेतल्यावर आपल्याला पुण्य लागलं पाहिजे. नाव जर गंगा असेल मुलीचं, तिला हात मारण्याच्या निमित्ताने गंगा गंगा असं उच्चार होतो आपल्या घरामध्ये. आणि गंगा म्हटल्यावर काय होतं, नामदेव महाराज म्हणतात, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा. नुसतं गंगा गंगा जरी म्हटलं तर सगळी पाप नष्ट होतात. मग ते मुलीच्या उद्देशानं म्हणा की गंगेच्या उद्देशाने. ते ज्ञानेश्वरीमध्ये एक अशी ओवी आहे, एक वेश्या होती आणि तिनं पोपट पाळला होता. त्या पोपटाला तिनं एवढं शिकलं होतं, राम राम या, राम राम या. कुणी आलं की तो म्हणायचं राम राम या. आणि असं ऐकल्यानंतर बाहेरून येणाऱ्या माणसाला साहजिकच आनंद व्हायचा, पोपट राम राम म्हणतोय. आणि तो रामाचं नाव घेतो म्हणून त्या पोपटाचं नाव तिनं राघव ठेवलं. अशी ती वेश्या. आणि तिच्या आयुष्याचा शेवटचा क्षण, आणि त्या आवडत्या पोपटाकडे पाहून ती रडत होती की राघवा, मी गेल्यानंतर तुला कोण सांभाळी, तुला कोण दाणे खायला घालील. असं राघवा राघवा करत तिनं प्राण सोडला. ती राघवा म्हणत होती पोपटासाठी. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तू ते आराधी ना ऐके होती पुंसा बोलावित कौतुके, तिये वैकुंठी तुवा गणिके सुरवाडू, तिये वैकुंठी तुवा गणिके सुरवाडू केला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देवा खरं सांग, ती राघवा म्हणून तुला बोलत होती की पोपटाला, पण तिला न्यायला तू आलास का? कारण राघव न पोपटाच्या आधी तुझं आहे म्हणून. असं आपल्या मुलांची नावं मुलींची नावं अशी ठेवावी की जेणेकरून आपला उद्धार होईल, सहज आपल्याला देवाच्या नावाचा जप होईल, अशी नावं ठेवली पाहिजे. आताची नावं कशी आहेत ते आम्ही सांगत नाही, ते आपल्याला ससंवेद्य विषय करतात. आमचे गुरुजी सांगतात, ते लहाने कदम ते म्हटले मुलीचं नाव सुफला ठेवलं. अरे सुफला खताच्या गोणीचं नाव काय असं. तर अशा प्रकारे जुन्या काळाची पद्धत होती. आणि ही नावं ऐकल्यावर नावं ऐकल्यावर ती अशी गोंधळून गेली. आपण अशी गोंधळ. आणि मग त्यांनी एक म्हणाला, आणि नावापाशी काय असतं. एक म्हणती नावापाशी काय आहे, रेडा वाहत आहे बघ खालीचा. एक जण म्हणता, अरे नावापाशी काय असतं, याचं नाव ज्ञानेश्वर आहे आणि तो समोर रेडा चाललाय की नाही, त्याचं नाव सुद्धा ज्ञानेश्वरच आहे. त्याला सुद्धा तो शेतकरी ज्ञानामुळेच हाक मारतो. नावापाशी काय असतं असं म्हणून हसायला लागले. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, अहो रेड्याकडे काय हात करतात, रेडा मी एकच आहे, त्याची उपाधी फक्त भिन्न आहे. या उपाधी माझी मुक्त चैतन्य असे सर्वगत से तत्वज्ञ संत स्वीकारते. असं ज्ञानेश्वर महाराज बोलल्यावर त्या एका ब्राह्मणाने सांगितलं, त्या शेतकऱ्याला म्हणून इकडे घेऊन ये रेडा. रेडा आणला, तिथं समोर उभा केला आणि ज्ञानेश्वर महाराजांना म्हणू लागलं की ह्याच्यातून तुझ्यात काही फरक नाही, भेद नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हटले नाही, तसा काही विशेष नाही, फक्त उपाधी मात्र, आमचं दोघांचं अधिष्ठान ब्रह्म एकच. आणि मग असं ऐकल्यावर त्या शेतकऱ्याच्या हातातला चाकू घेतला आणि रेड्याच्या पाठीवर फटके मारले. फटके बसत होते रेड्याच्या पाठीवर आणि वळ उमटत होते ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर. 2-3 फटके मारल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर वळ उमटले आणि मुक्ताबाई मोठ्याने ओरडली, अहो मारू नका, माझ्या दादाला त्रास होतोय. मारिता आसुर महिषाची पाठी आणि तोची वळ उठी ज्ञान देवा. या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढ्यांची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तळ पायामध्ये काटा टोचला तर वेदना हृदयाला होला. अंतर खूप आहे पण वेदना इथं होतात की नाही. संत पाणी डोळ्यातून येतं, काटा पायाला टोचला पाणी डोळ्यातून येतं. तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संतांचा स्वभाव असा असतो, पुढच्या कोणा परक्या माणसाला दुःख झालं की ह्यांचं अंतःकरण कळवतं, त्याला संत म्हणतात. जे का रंगले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. काही लोकांना कळलं की ही मुलं सामान्य नाही, पण लोक चाणाक्ष अतिहुशार असतात. ते म्हटले, अहो यांचा बाप सगळा भारतभर फिरलेला होता, कुठून तरी हे अशी चाटूक चुटूक विद्या यांनी शिकली असेल करणी धरणीची, आणि ती विद्या आपल्या पोरांना यांनी शिकवली. म्हणून त्या रेड्याच्या पाठीवरचे वळ यांच्या पाठीवर उमटले.
मग म्हटले ही करणी धरणी कशावर चालत नाही? म्हटले वेदावर करणी धरणीचा प्रयोग चालत नाही. मग एक जण म्हटला, अरे तू आणि हा रेडा एक आहे ना, तुझ्या वडिलांनी वेद शिकवले, वेदमंत्र शिकवले, तू जसे वेदमंत्र म्हणतोस तसे ह्या रेड्याच्या मुखातून वेदमंत्र म्हणवशील का? ते म्हटले त्यात काय अवघड आहे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एखाद्यावर जर सद्गुरूची कृपा असेल ना, तो काही करू शकतो, त्याच्यासाठी अशक्य काही नाही ना. तरी जे धातुवादा ही न जोडे, ते लोहीची पंधरे सापडे, जरी दैव योगी तडे परिसहाचा, तैसी गुरुकृपा होय, तरी करिता काय आपण होणे, म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव होणे. तेणे कारणे मी बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी. ज्ञानोबा म्हणतात तसं ब्रह्म डोळ्याने न दिसणार आहे, अस्पर्श आहे, हाताने स्पर्श करता न येण्यासारखं आहे. पण तुम्हाला खरं सांगतो म्हटले, माझ्या सद्गुरूची माझ्यावर कृपा आहे आणि त्या कृपेच्या सामर्थ्याने डोळ्याने न दिसणारं ब्रह्म सुद्धा प्रत्यक्ष तुमच्या समोर उभं मी करू शकतो सद्गुरूच्या सामर्थ्याने. तसं काही करणं अशक्य नाही. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोणतरी. ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांकडे पाहिलं आणि आज्ञा मागितली. निवृत्तीनाथांनी आशीर्वाद दिला आणि मग ज्ञानोबारांनी त्या रेड्याच्या डोक्यावर मस्तकावर हात ठेवला. ज्ञानदेव म्हणे बोलेले ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. ज्ञानेश्वर महाराजांनी उच्चाराला सगळ्यात कठीण असलेला ऋग्वेद त्याला म्हणायला सांगितला. आणि आश्चर्य असं नाथ महाराज म्हणतात, रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. त्या रेड्याच्या मुखातून वेद मंत्र प्रगट झाले आणि रेडा वेद म्हणतोय आणि एवढे शुद्ध म्हणत होता की असं म्हणतात की सगळे विद्वान मंडळी घरी गेली, प्रत्येकाने आपली आपली पोथी आणली आणि पोथीतल्या ज्या चुका होत्या त्या दुरुस्त करून घेतल्या. एवढा शुद्ध रेडा वेद म्हणत होता. आणि मग तो वेद म्हणायचा काही थांबेना, त्याचं मंत्र चालूच. असं म्हणतात त्याला समाधी देईपर्यंत त्याचे मंत्र चालू. आळे वाटा ऐकले तिथे त्याला समाधी दिली. उतरले तेव्हा आळ्याची वडी, पशुतये स्थानी शांत केला. त्याची ती सवयच होऊन गेली होती, रोज वेदमंत्र म्हणायचे. श्री गुरु काका सांगतात ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेदमंत्र का म्हणून घेतले? तसं तर वेदमंत्र कुणी म्हणावे हे शास्त्राने सांगून ठेवले. तैसे द्विजासीच ब्रह्मसूत्र, हेरा स्तोत्र का नाम मंत्र. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे द्विज असतील त्यांनीच वेदमंत्र म्हणावे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याच्या मुखातून ओढून घेतले. आता ह्यांना काय शास्त्र? श्री गुरु काकाने काल सांगितलं की रेड्याच्या मुखातून वेदमंत्र म्हणावे अशी ब्राह्मणांची आज्ञा होती. त्या आज्ञेचं पालन करण्यासाठी वधून घेतले. ब्रह्म आज्ञा आहे म्हणून हे वधून घेतले. अर्थात कुणीही वेदमंत्र म्हणू नये ही आज्ञा कायम तशीच ठेवली. आज्ञा म्हणून तेवढ्या पुरते वधून घेतले. सांगण्याचं तात्पर्य ज्ञानेश्वर महाराजांनी जीवनामध्ये कुठेही धर्मशास्त्राला प्रतिकूल असं आचरण केलेलं नाही, यद्यपि ते करू शकत होते. जरा माझ्या वाणीला ते वाक्य जड होईल पण बोलतो. काही लोक धर्मशास्त्राने आमच्यावर अन्याय केला म्हणून धर्मशास्त्र जाळायला निघतात. एक व्याख्याते म्हटले होते, खरं तर ज्ञानेश्वर महाराज इतका अन्याय कुणावर झालेला नाही. धर्मशास्त्राच्या विरोधात बंड पुकारायला हवं होतं ज्ञानेश्वर महाराजांनी, पण ज्ञानेश्वर महाराजांनी ते केलं नाही. का? कारण ही समाजाची परंपरा, समाजाची घडी ही मोडू शकते. म्हणून अशा प्रकारचं आपण करणं योग्य नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या धर्मशास्त्राच्या आज्ञा अत्यंत आनंदाने स्वीकारून हे सगळं आपला परमार्थ मार्ग यशस्वी करून या कारणे पै बापा जया आधी आपुली कृपा, तिने वेदाची या निरोपा आनंद कीजे. अर्जुना, ज्याला वाटतं आपलं कल्याण व्हावं त्याने वेदाची आज्ञा कधीही डावलू नये. धर्म विश्वस्य जगतः प्रतिष्ठा. ज्याला जीवनामध्ये सुख मिळावं असं वाटतं त्याने धर्माला सोडू नये. सगळ्या विश्वाचं संगोपन करण्याची जबाबदारी, सामर्थ्य धर्मामध्ये आहे.
आता आपल्याला दुसरं काही इथं कॉप्या सगळ्या आहेत पुरवायला, लिहून ठेवलं इकडं तिकडं पाहून तिथं बोलायचं, तुमचे चेहरे वाचायचे नाही तर मी वाक्य वाचायचे, दुसरं काय. धर्म एव हतो हंती धर्मो रक्षती रक्षितः. धर्माचं रक्षण करणाऱ्याचं धर्म स्वतः रक्षण करतो, आणि ज्याने धर्माला सोडून दिलं त्याचा नाश होणार हे अटळ आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी कुठेही धर्माला सोडलेलं नाही. आणि रेड्याच्या मुखातून वेदमंत्र आलेले पाहून सगळे आश्चर्यचकित झाले, नमस्कार करू लागले सगळे. आणि त्यानंतर थोडा बहिष्कार कमी झाला. ज्यांच्या घरी मुक्कामी होते ते कृष्णाजी देवकुळे यांनाही आनंद झाला की आता आपल्या ह्या नातवंडांना शुद्धीपत्र मिळणार. आणि पैठणच्या ब्राह्मणांनी त्या काळी गोपदेव नावाचे फार प्रसिद्ध ब्राह्मण होते, देवगिरीच्या राजाचेही ते पंडितच होते, तर त्यांनी शुद्धीपत्र दिले ज्ञानेश्वर महाराजांसाठी. ते शुद्धीपत्र उपलब्ध आहे आता आपल्या वाचण्यासाठी. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही शुद्ध आहात, तुम्हाला आमच्याकडून काही शुद्धीपत्र मिळावं किंवा आम्ही द्यावं एवढी आमचीही योग्यता नाही वगैरे सगळं लिहिलं. आणि आज्ञा केली की यापुढे तुम्ही काय करायचं, भजन कीर्तनामध्ये आयुष्य घालवायचं. उपनयन संस्कार ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःहून टाळला. का तर उपनयन संस्कार झाला म्हणजे पुढे विवाह संस्कार होणार, विवाह संस्कार झाला म्हणजे पुन्हा पुढच्या पिढीचाही असाच काहीतरी अपमान किंवा त्यांची हेटाळणी होण्याची संभावना. त्यापेक्षा ज्ञानेश्वर महाराजांनी शुद्धीपत्र घेतलं आणि तिथून पुढे फक्त हरिभक्ती आणि हरिभक्तीचा प्रचार सुरू केला. शुद्धीपत्र मिळालं आणि त्या पैठणमध्ये पैठणच्या लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांना काही काळ ठेवून घेतलं की इथे तुम्ही थांबा, तुमच्याकडून आम्हाला काही परमार्थ श्रवण करायचं आहे. सांगती पुराण रात्री कीर्तन पैठणीचे जन वेधी येले. दिवसभर पुराण सांगायचं आणि संध्याकाळी ज्ञानेश्वर महाराजांचं कीर्तन असायचं. आणि असा पुष्कळ 6 महिन्याचा काळ गेला. आणि पैठणमध्ये ते कृष्णाजी देवकुळे होते, त्यांच्या घरी काही पितरांचा श्राद्धाचा कार्यक्रम होता. आणि मग सगळ्या विद्वान ब्राह्मणांना त्यांनी आमंत्रण दिलं आणि ही 4 भावंड त्यांच्याच घरी राहिला. विद्वान ब्राह्मणांनी विचार केला की ही भावंड शुद्धच आहेत, एकदम आवाज कमी होतो. सगळ्या विद्वानांना आमंत्रित केलं की आज आमच्याकडे पितृश्राद्ध आहे, आपण सगळ्यांनी भोजनाला यावं. आमंत्रण स्वीकारलं, पण काही लोकांनी विचार केला की 4 भावंड यांच्या घरी आहेत, असं म्हणतात की ही 4 भावंड वाढायला जेवण वाढायला. अन्न आहे ब्राह्मणाचं शुद्ध आहे, 4 भावंडही शुद्ध आहे, पण म्हटले यांच्या हातचं अन्न खाणं योग्य नाही असा मनामध्ये किंतु प्रत्येकाच्या आला. आणि मग आमंत्रण तर घेतलं पण जेवायच्या वेळेला कोणीच येईल. मग आता काय करावं, अन्न तर तयार आहे सगळं. ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं, विचारलं आजोबा का तुम्ही चिंता करता. म्हटले स्वयंपाक झालाय पण तुम्ही जेवायला येत नाही, काय करावं. ज्ञानेश्वर महाराज म्हटले काळजी करू नका, हे आले ना मग आपण खरे पितर बोलू. ज्ञानेश्वर महाराजांनी हातामध्ये अक्षता घेतल्या, आगच्छन्तु महाभागा म्हणून अंगणातून अशा अक्षतावर फेकल्या. त्या अक्षता जशा खाली आल्या त्या अक्षताबरोबर पैठणच्या 3 पिढ्या, बा आज्या पणत्या, आई आजी पणजी, अशा 3 पिढ्या जेवढे स्वर्गवासी झाले होते ते धावतच सगळे आले आणि पटापटा सोहळे दिसून सगळ्या पुरुषांची एका बाजूला महिलांची एका बाजूला कोंडत बसली आणि एकदम मंत्रघोष सुरू झाला. पैठणकर विचार करत होते आपल्यापैकी तर कुणी गेलं नाही, मग हा मंत्रघोष कसा ऐकू येतो. मग वाड्याच्या दाराच्या फटीतून पाहत होते, ज्याने दारातून पाहिलं त्याला त्याचाच आजोबा दिसायचा. म्हणजे आपल्या आजोबा जाऊन तर 20 वर्ष झाले, हे आधी कसे. पुन्हा दुसरं कोणी पाहायला गेलं त्याला त्याची आजी दिसायची. आणि मग त्यांच्या लक्षात आलं आपण यांचा बहिष्कार करतो आहोत. बरं एवढी प्रतीती येऊन सुद्धा रेड्याच्या मुखातून वेद बोलवून झाल्यानंतरची ही गोष्ट आहे. समाज सहजासहजी स्वीकारत नाही असं कोणीतरी लेखकाचं वाक्य. ते म्हटले महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी आणि आपलं महत्व समाजाला कळण्यासाठी मरावं लागतं. मेल्यावर महाराष्ट्रातल्या लोकांना तो महात्मा होता हे कळतं, तोपर्यंत नाही. कोणाचं तरी असेल
मी त्यांच्या मुखात नाही, तर मी असं कोणाची व्याख्या त्याच्या मुखात नाही. तर एवढं होऊनही त्याने स्वीकार केला नाही. मग त्यांना कळालं की आता मात्र हे नक्की महात्म्य ईश्वर अवतार आहे हे सिद्ध झालंय. आणि त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी पैठणकरांचा निरोप घेतला. 6 महिने पैठणमध्ये राहिले, अध्यात्म ज्ञानाचं तिथं निरूपण केलं आणि सांगतिक हे अध्यात्म ग्रंथ पाहती पैठणी गीता संबोधिनी जवळी असे असं नामदेवांनी लिहिलंय. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज गीतेवर व्याख्यान करताना गीता संबोधिनी नावाची टीका आहे. आचार्यांचे शिष्य कोणी शंकराचार्यांची, त्यांची टीका, त्या टीकेवरून ज्ञानेश्वर महाराज निरूपण करायचे. म्हणून ज्ञानेश्वरीवर प्रभाव आहे शांकर भाष्याचा. काही आधुनिक सुशिक्षित लोक ते म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांनी शंकराचार्यांना डावललं, शंकराचार्यांच्या विरोधात आपलं तत्वज्ञान मुळीच नाही असं. त्यावर बोलणे कमी अधिकारी नव्हे, पण मोठ्याच्या मुखातून ऐकलेलं सांगतो की ज्ञानोबायांनी शंकराचार्यांचा मागोवा घेतला. माऊलींनी स्वतः लिहिले की भाष्यकारा ते वाट पुसतू वा तैसा व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतो, अयोग्य ही मी न पाहतो के जाईल. माऊली म्हणतात मी व्यासांचा मागोवा घेतला आणि आद्य गुरु शंकराचार्यांची वाट कधी सोडली नाही आणि त्या माध्यमातून मी गीतेवर भाषांतर केलं असो. त्यानंतर पैठणहून नेवासा या ठिकाणी आले, अगदी 10 मध्ये पूर्ण केला. तर नेवासा या ठिकाणी आले. नेवासाला नेवासा का म्हणतात, तर समुद्र मंथनातून जे अमृत निघालं, देव आणि दैत्यांमध्ये भांडण झालं, कुणी हे अमृत घ्यायचं. आणि मग भगवंताने मोहिनीचा अवतार घेतला आणि राक्षसांना फसवून देवांनाच ते अमृत पाजलं. कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामध्ये तो राहू नावाचा पुढे राक्षस तो देवांच्या रांगेमध्ये येऊन बसला. त्याने चोरून ते अमृत प्राशन केलं. त्या मोहिनीने त्या राहूचा वध केला आणि ती मोहिनी पुढे नेवासा येथे येऊन राहिली. त्या मोहिनीचं दुसरं नाव म्हाळसा. म्हाळसा क्षेत्र म्हणून नेवासाचं एक नाव, आणि देवीने म्हाळसेने तिथे निवास केला म्हणून नेवासा. निवासाचं नेवासा असा अपभ्रंश झाला. निधी निवास असं त्याचं निधी निवास. हा वा. तर निधी निवास त्याचा अपभ्रंश पुढे नेवासा असं झालं. तर त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आले आणि तिथे एक मशीद होती. आणि हे ज्यावेळी त्या निवासामध्ये आले, अचानक मोठा पाऊस आणि वादळ सुटलं. आता कुठे जाऊ, समोर मशीद दिसली म्हणून मशिदीमध्ये सगळे गेले. आणि मग तो जो तिथला मौलवी होता तो मोठ्याने ओरडायला लागला, अरे इथं काय येतात, ही मुसलमानांची मशीद आहे, इथं येऊ नका येऊ नका, मोठ्याने ओरडायला लागला. हे सगळे म्हटले आवा आम्ही काही इथं राहायला आलो नाही, थोडा वेळ पाऊस जाईपर्यंत निवारा म्हणून आलो. नाही नाही म्हणजे चालणार नाही, आमची मशीद अपवित्र होईल, ही आमची मशीद आहे, हिंदूंची नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हटले हिंदूंचीच आहे. म्हटले कशावर, ते म्हटले मशिदीला विचारा. तर म्हटलं मशीद दगडा मातीची ते बोलणार आहे का, ते म्हटले विचारून तर बघा. मग त्याने विचारलं तू कोणाची आहेस, त्या मशिदीतून 3 वेळा आवाज आला, मी हिंदूंची आहे, मी हिंदूंची आहे. असं पुष्कळ ठिकाणी आपण जर जाऊन विचारलं तर मशिदीला लगेच आवाज येते. तर हे प्रकरण श्री भक्ती महाराजांच्या चरित्रामध्ये लिहिलं आणि ते जुनं महादेवाचं मंदिर होतं. आणि हा आवाज ऐकला तो मौलवी घाबरला, म्हटले काहीतरी वेगळंच आहे, आपल्याला पळून गेलं बरं. आणि तो पळून गेला आणि तिथं त्या खांबाला टेकून, ते जुनं महादेवाचं मंदिर, त्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली. आणि पुढे कथा आहे, पण कुणाच्या हाताने लिहिली, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जागला, शके 12 शके 12 उत्तरे, तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जागला. एवढी छोटीशी कथा सांगतो आहे. तर त्या निवासामध्ये एक कोणीतरी गृहस्थ वारले, त्याची अंत्ययात्रा चालू होती. आणि त्यांची मंडळी सती जाण्यासाठी सौभाग्य अलंकार सगळे निघाली होती. आणि हे सगळे संत महात्मे दिसले, ज्ञानेश्वर महाराज वगैरे. तिला वाटलं आता मरायचं तर आहेच, पण जाता जाता साधूच्या पायावर डोकं ठेवून मग आपलं
पतीच्या सोबत सती जाऊ. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांच्या पाया पडले. ज्ञानेश्वर महाराजांनी सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. ती म्हटली, महाराज तुम्ही सौभाग्यवती भव म्हणता, हे समोरून चाललेली प्रेत यात्रा माझ्या पतीची आहे, तुमच्या आशीर्वादाला अर्थ काय? ज्ञानेश्वर महाराज म्हटले, कोण आहे तुमचे पती? म्हणजे त्यांचं नाव सच्चिदानंद बाबा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, सच्चित आणि आनंद कधी मरत नसतो का? जो मरत नाही त्याला तर सत म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज तिथे आले, लोकांना सांगितलं ते प्रेत खाली ठेवा आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि सच्चिदानंद बाबा उठा असं म्हटल्याबरोबर झोपलेला माणूस जसा जागा होतो तशी फार करते उठले. आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण गेलो होतो, यांच्या कृपेने जिवंत झालो. मग पुन्हा ते घरी गेले नाही, पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत. कारण आपल्याला जे आयुष्य मिळाले हे परमार्थ करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने मिळाले. आपल्याला सुद्धा देवाच्याच कृपेने मिळाले. मागे 2-3 लाटा येऊन गेल्या, थंडीच्या नव्हे, कोरोनाच्या येऊन गेल्या. लोक म्हणतात आम्हाला देवानं वाचवलं, त्यापेक्षा म्हणजे आमची इम्युनिटी चांगली होती म्हणून आम्ही वाचलो. इम्युनिटीचं काय नाही, इम्युनिटीचे राजे गेले, दवाखान्याची मालक गेले, पण आपण जगलो. याचा अर्थ तुकाराम महाराज म्हणतात, बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचवणे आलो एकवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी त्या सच्चिदानंद बाबांना ज्ञानेश्वरीचा लेखक म्हणून समोर बसवलं. चातुर्मास होता, पावसाळ्याचे दिवस होते. निवृत्तीनाथ म्हटले, ज्ञानोबा आता आपल्याला कुठं फिरता तर येणार नाही, मग इथं 4 महिने राहायचं, उगं काहीतरी बोलत बसण्यापेक्षा थोडं गीतेवर बोलत असतो, गीतेवर काहीतरी सांग. आता गुरुची आज्ञा म्हणून सांगायला बसले. काही फार चिंतन करत होते असं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, की गीता ऐसे पुढा तुझे रिकाम तोंड. पण आता काहीतरी बोलायचं म्हणून बसलं सांगायला. तर माऊली म्हणतात, सहज गीतेवर बोलायला बसलो तर ज्ञानेश्वरी एक निर्माण झाली. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे, किंवा सहज बोलणे गीत उपदेश करून सायास शिकविते. ती ज्ञानेश्वरी कशी आहे, तिचं महत्व काय आहे, याचा विचार उद्याच्या पुण्यजी कमलदा श्री ज्ञानदेव विठ्ठल